चला आजचा व्हिडिओ पाहूया. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचंय, नक्की कोणती ट्रिक शिकणार आहोत आपण वेगवेगळ्या ट्रिक शिकत असतो. तर आता आजची ट्रिक वेगळी आहे. आजची ट्रिक आहे नंबर ट्रिक्स. आता नंबर ट्रिक्स म्हणजे आपण बघतो की नंबर हे वेगवेगळ्या प्रकारचे नंबर असतात. नंबर मध्ये बरेच क्वेश्चन असतात आणि असा क्वेश्चन जो आहे, आजचा क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन आपल्या स्कॉलरशिप असेल, मंथन असेल किंवा कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल यामध्ये येतो म्हणजे येतो. मग आता हा नंबर आपण काढायचं कसं, आता काय बघा क्वेश्चन काय आपण बघूया. क्वेश्चन काय वाचूया, हाऊ मेनी 2 डिजिट टोटल नंबर्स. बघा म्हणजे 2 अंकी एकूण संख्या किती. आता 2 अंकी एकूण संख्या किती हे जर आपण मोजत बसलो तर आपल्याला वेळ लागणार आहे. पण मी एक ट्रिक सांगतो, ती ट्रिक तुम्हाला एकदा कळली की तुम्हाला कोणतेही किती अंकी नंबर जे आहे ते आपल्याला काढता येणार आहे. मग ही ट्रिक कोणती, चला आपण बघूया. ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्हाला. चला आपण ट्रिक बघूया काय. तर सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा काय बघायचं आपल्याला, काय विचारलं आपलं क्वेश्चन, 2 डिजिट नंबर. हा बरोबर आहे. तर आपला हा जो आहे तो 2 डिजिट नंबर जो आहे तो 2 डिजिट नंबर त्याची सुरुवात कुठून होते हे माहित असणं गरजेचं आहे. मग स्मॉल 2 डिजिट नंबर कोणता आहे सगळ्यात, डिजिट नंबर सगळ्यात स्मॉल 2 डिजिट नंबर कोणता आहे, तर याची सुरुवात होते 10 पासून होते. कुठून होते, 10 पासून. त्यानंतर सगळ्यात मोठा म्हणजे आपण त्याला बिग म्हणूया. बिग 2 डिजिट नंबर कोणता आहे, तर सगळ्यात मोठा जो 2 डिजिट नंबर आहे तो आहे 99 आहे. मग आता स्मॉल 10 आहे, हा 99 आहे. मग आता आपण दोघांचं ऍडिशन करायचं का सबट्रॅक्शन करायचं, काय करायचं म्हणजे आपल्या संख्या एका झटक्यात काढता येतील. नाहीतर असं मोजून बसत का 10, 11, 12, 13 म्हणजे असं हातात मोज, त्याला खूप वेळ लागणार आहे. परत मी जी ट्रिक सांगतो ती लक्ष द्या. आता सगळ्यात मोठा कोणता आहे 99 मायनस कोणता छोटा कोणता आहे 10 प्लस 1. आता 99 मधनं 10 मायनस केलं किती येणार आहे 89. इकडे काय आहे प्लस 1. 89 प्लस 1 केले किती येणार आहे 90. म्हणजे बघा एकूण 2 अंकी संख्या म्हणजे एकूण 2 डिजिट नंबर्स किती असणार आहेत 90. म्हणजे 90 म्हणजे 90. एकूण 2 डिजिट नंबर किती असणार आहेत 90 असणार आहेत. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हाऊ मेनी 4 डिजिट टोटल नंबर्स. आता 2 डिजिट तुम्हाला कळलं असेल कशा प्रकारे. आता 4 डिजिटला पण तसं करायचंय की 4 डिजिटची सुरुवात कुठून होते ते बघायचंय. कुठून होते रे, तर 1000 पासून होते. स्मॉल नंबर कोणता आहे 1000 आणि बिग नंबर कोणता आहे रे, तर बिग नंबर आहे हा ह्या ठिकाणी 9999 4 डिजिट नंबर. मग काय करायचं तुम्हाला, हा मोठा नंबर घ्यायचा आहे मायनस हा छोटा नंबर करायचा आहे आणि इकडे प्लस 1 करायचा आहे. बघा आता ह्यातून जर मायनस केलं तर 8999 प्लस 1 म्हणजे तुमचं आन्सर येणार आहे 9000. किती येणार आहे 9000. म्हणजे एकूण संख्या किती आहेत आपल्या 4 डिजिट मध्ये, तर 9000 एवढ्या संख्या आहेत. म्हणजे तुम्हाला आता कुठलाही क्वेश्चन विचारला तर एकदम सोपं आहे. काय करायचंय, त्यातनं हे मायनस मोठ्यातून छोटं मायनस करायचंय प्लस 1 करायचंय. तर आता अजून एक क्वेश्चन बघूया, तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. तिसरं सम बघूया. तिसरं सम काय आहे, हाऊ मेनी 6 डिजिट टोटल नंबर्स. आता 6 डिजिट दिलेले आहेत, घाबरायची गरज आहे का नाही. आपली ट्रिक वापरा. छोटा नंबर कोणता, पहिल्यांदा छोटा नंबर लिहून घ्या, स्मॉल 6 डिजिट नंबर काय असणार आहे 1 लिहायचं, 1 2 3 4 आणि 5 1 2 3 4 5 6. ओके, हा नंबर झालेला आहे. त्यानंतर बिग नंबर कोणते बघा, बिग 9 किती वेळा लिहायचं 6 वेळा लिहायचं. सोपं आहे, जास्त डोकं लावायचंय का नाही. मग आता ह्याच्यातून 999999 6 वेळा लिहिलं मायनस हे आलं. ओके, म्हणजे हे किती आहेत 1 लाख आहेत. प्लस 1 प्लस काय करायचं 1 विसरायचं नाही. ह्यातून ह्यात मायनस केलं काय येणार आहे 8999 आणि 9. ओके, प्लस 1. तर याचं उत्तर जे येणार आहे ते येणार आहे 912345 म्हणजे याचं जे उत्तर आहे ते 9 लाख येणार आहे. बघा म्हणजे 6 डिजिट एकूण संख्या किती, तर ह्या 9 लाख आहेत. मोजत बसायची गरज नाही, मोठ्यातून छोटं वजा करायचंय आणि त्यात प्लस 1 करायचंय. म्हणजे बघा किती सिंपल पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आपण ही ट्रिक शिकलेलो आहोत. आता काय करायचंय बघा, आता या ठिकाणी झालेलं आहे. आता मी तुम्हाला देतो, तुम्ही हे
करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सम आहे की तुम्ही 3 डिजिट काढा, 3 डिजिट आणि नेक्स्ट सम जो असणार आहे त्यामध्ये तुम्ही 5 डिजिट काढा. किती? 5 डिजिट. म्हणजे असे 2 क्वेश्चन तुम्ही 3 डिजिट आणि 5 डिजिटचे टोटल नंबर काढायचे आहेत आणि याचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच करा. म्हणजे असे छान छान ट्रिक्स तुम्हाला शिकायला मिळतील आणि तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये सहजासहजी उत्तरं काढू शकाल आणि तुमचं मॅथ्स अजून पक्क होणार आहे.